गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग ऑल. ओके. तर आपण शिकत होतो प्रयोग. का शिकत होतो आपण? प्रयोग. प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 3. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. क्लिअर आहे? ओके. कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग. कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग. क्लिअर आहे? तर हे 3च आपण या गोष्टीमध्ये शिकायले पाहिजे. जास्त शिकण्याची गरज नाही आहे. क्लिअर आहे? ओके. ओके. काल कुठं बंद झाला होता आपला? बाळाच्याने आता चालवते. बाळाच्याने आता चालवते. हा कोणता प्रयोग आहे? शक्य भावे प्रयोग. क्लिअर आहे? शक्य भावे प्रयोग. ओके. शक्य भावे प्रयोग. ओके. आता लिहा भावे प्रयोगाचे 3 उपप्रकार. भावे प्रयोगाचे 3 उपप्रकार आहेत. भावे प्रयोगाचे 3 उपप्रकार आहे. क्लिअर आहे? भावे प्रयोगाचे 3 उपप्रकार आहे. त्याच्यामध्ये 3 लिहा. पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला लिहा प्रधान कर्तुक भावे. प्रधान कर्तुक भावे. प्रधान कर्तुक भावे. दुसरं लिहा गौण कर्तुक भावे. गौण कर्तुक भावे. गौण कर्तुक भावे. तिसरं लिहा अकर्तुक 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 भावे किंवा भावकर्तुक भावे. भावकर्तुक भावे. क्लिअर आहे? प्रधान कर्तुक भावे म्हणजे काय होते? ज्याच्यामध्ये कर्ता प्रधान राहते ते काय आहे? प्रधान कर्तुक भावे. गौण कर्तुक भावे म्हणजे काय होते? ज्याच्यामध्ये कर्ता गौण आहे, कमी दर्जाचा आहे, त्याला काय म्हणतात? गौण कर्तुक भावे. आणि अकर्तुक भावे म्हणजे ज्याच्यामध्ये क्रियापदच त्याचा कर्ता राहते, त्याला काय म्हणतात? अकर्तुक भावे किंवा भावकर्तुक भावे. क्लिअर आहे? यस ऑर नो? क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. क्लिअर आहे का नाही आहे? बहुतच इझी आहे. थोडंसं लक्ष द्या, फक्त थोडंसं लक्ष द्या. ओके. लिहा प्रधान कर्तुक प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. प्रधान कर्तुक प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. सकर्मक आणि अकर्मक भावे. सकर्मक आणि अकर्मक भावे. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. क्लिअर आहे? सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. प्रधान कर्तुक भावेचे किती प्रकार पडतात? 2. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. क्लिअर आहे? प्रधान कर्तुक भावेचे किती प्रकार पडतात? 2. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. क्लिअर आहे? ओके. सकर्मक भावे याच्यामध्ये उदाहरण लिहा. सकर्मक भावे हेडिंग द्या, स्टार करा, लिहा तिथं सकर्मक भावे. सकर्मक भावे. सकर्मक भावे. ठीक आहे. का लिहिता येईल? सकर्मक प्रधान कर्तुक भावे असं लिहिता येईल ना? सकर्मक प्रधान कर्तुक भावे. क्लिअर आहे? सकर्मक प्रधान कर्तुक भावे. प्रधान कर्तुक भावे. प्रधान कर्तुक भावे. सकर्मक प्रधान कर्तुक भावे. लिहिले का? प्रधान कर्तुक भावेचे किती प्रकार पडतात? 2. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे.
क्लिअर आहे का नाही आहे? तर पहिला बघू आपण सकर्मक प्रधान कर्तृक भाव आहे. क्लिअर आहे? ओके, लिहा. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. प्रधान कर्तृक कर्मणी बघितलं होतं का आपण? का आहे प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये? प्रधान कर्तृक कर्मणी बघितला आपण? बघितला का नाही बघितला? प्रधान कर्तृक कर्मणी बघितला ना? तर प्रधान कर्तृक कर्मणीची काय आहे सिम्पटम्स, वैशिष्ट्य काय आहे? कसं ओळखाल हा प्रधान कर्तृक कर्मणी आहे म्हणून? प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये जो कर्ता राहतो त्या कर्त्याला तृतीयाचे किंवा चतुर्थीचे प्रत्यय लागतात. यस ऑर नो? आणि क्रियापद विद्यार्थी राहते. विद्यार्थी म्हणजे वाविवे. क्लिअर आहे ना? विद्यार्थी म्हणजे वाविवे. तेव्हा आपण ओळखतो हा कोण हो? प्रधान कर्तृक कर्मणी. हा कोण हो? प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी. क्लिअर आहे? क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर असायला पाहिजे. प्रधान कर्तृक भाव. हां सर, हो हो झाले आहे, मी पाठवतो. ठीक आहे, हो. प्रधान कर्तृक भावे. ओके. तर सर जेव्हा आपण कर्मणी प्रयोग शिकलो, कर्मणी प्रयोगामध्ये प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग शिकलो, त्यामध्ये कर्त्याला तृतीयाचे आणि चतुर्थीचे प्रत्यय लागत होते आणि क्रियापद का राहत होती? विद्यार्थी राहत होती. वावी वेव्या. क्लिअर आहे ना? विद्यार्थी राहत होती आणि कर्माला प्रत्यय नव्हता. कर्माला जर प्रत्यय असता तर तो भावे झाला असता ना. क्लिअर आहे का नाही आहे? मग याच्यामध्ये काय राहील सर? याच्यामध्ये काय राहील की प्रधान कर्तृक भावेमध्ये कर्त्याला तृतीय आणि चतुर्थीचे प्रत्यय राहील. यस ऑर नो? कर्माला सुद्धा प्रत्यय राहील. क्लिअर आहे? आणि क्रियापद का राहील? विद्यार्थी राहील. क्लिअर आहे का नाही आहे? तर कसं सर? तर सर चला बघूया याला. लिहा. रामाने रावणास मारले. आता मला सांगा सर, रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. ओके, मारले. क्लिअर आहे? रामाने रावणास मारले. या वाक्यामध्ये मला सांगा सर, क्रियापद कोणती आहे? मारले. क्रियापद भूतकाळी आहे का नाही? भूतकाळी आहे का नाही आहे? उठा के पटक दूंगा अभी. हां तेच म्हणता. क्रियापद काय आहे? भूतकाळी आहे. क्रियापद काय आहे? भूतकाळी आहे. कारण की लालो लिहिले प्रत्यय लागून आहे. यस ऑर नो? क्रियापदाचा धातू कोणता आहे? मार. क्रियापदाचा धातू कोणता आहे? मार. क्रियापद कशी आहे? भूतकाळी. क्रियापदाचा धातू कोणता आहे? मार. मारणारा कोण आहे? राम. तर राम आहे मारणारा. यस ऑर नो? यस, राम आहे मारणारा. तर याला प्रत्यय कोणता लागून आहे? ने प्रत्यय हा तृतीयाचा आहे का? हो. म्हणजे तृतीयाचा एक सिम्पटम्स दिसत आहे. म्हणजे हा तृतीयाचा लागून आहे आणि क्रियापद विद्यार्थी किंवा भूतकाळी राहते. यस ऑर नो? तेव्हा त्याला प्रधान कर्तृक म्हणू. क्रिया कर्ताला चतुर्थीचा किंवा तृतीयाचे प्रत्यय लागतात. क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी राहते. तर क्रियापद भूतकाळी आहे का नाही आहे? आणि कर्त्याला ने प्रत्यय लागून आहे म्हणजे तृतीयाचे प्रत्यय लागून आहे. आणि कर्मास प्रत्यय लागून आहे का? कर्मास प्रत्यय लागून आहे. त्याच्यामध्ये हा कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही. जर कर्मास प्रत्यय नसता तर हा कोणता प्रयोग झाला असता? कोणता कर्मणी प्रयोग? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. यस ऑर नो? रामाने रावण मारला असं राहिला असता.
तर हा प्रधान कर्तृ कर्मणी राहिला असता. पण इथं काय आहे, रामाने रावणास मारले, याच्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे. म्हणून भावे प्रयोग, भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे, अकर्तृक भावे. याच्यामध्ये कर्त्याला ने प्रत्यय लागून आहे आणि क्रियापद भूतकाळी आहे, त्याच्यामुळे हा प्रधान कर्तृक आहे. म्हणून याला का म्हणू? प्रधान कर्तृक सकर्मक की अकर्मक? सकर्मक. याचा पूर्ण नाव काय झाला? प्रधान कर्तृक सकर्मक भावे. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. हा प्रधान आहे की नाही आहे? क्रियापद भूतकाळी आणि कर्त्याला ने प्रत्यय आहे की नाही आहे? आहे ना. कर्त्याला जर तृतीयाचे किंवा चतुर्थीचे प्रत्यय राहिले आणि क्रियापद विद्यार्थी किंवा भूतकाळी राहिली तर प्रधान कर्तृक होते. यस आर नो? काय होते? प्रधान कर्तृक. क्लिअर आहे का नाही आहे? का होते? प्रधान कर्तृक. लक्ष दे, लिहू नको बापू, लक्ष दे. प्रधान कर्तृक हा कर्तरी आहे का? कर्तरी आहे का? कर्मणी आहे का? नाही. कोणता आहे? भावे. प्रधान कर्तृक आहे 2 सिम्पटम्स वरून. प्रधान कर्तृक भावे. सकर्मक आहे की अकर्मक आहे? सकर्मक. म्हणून याचं पूर्ण नाव काय झाला? प्रधान कर्तृक सकर्मक भावे. यस आर नो? प्रधान कर्तृक सकर्मक भावे. कारण की कर्म आहे. समजलं का रे बापू? ओके. काय आहे? कर्म आहे. तर प्रधान कर्तृक सकर्मक, सकर्मक भावे. आता मला सांगा, आलू आणि वांगे, आलू आणि वांग्याची भाजी केलो तर त्याला कोणती भाजी म्हणतो? आलू वांग्याची भाजी म्हणतो का आलूची भाजी म्हणतो? फक्त आलूची भाजी म्हणतो का? फक्त वांग्याची भाजी म्हणतो का? नाही. तर त्याला काय म्हणतो? आलू वांग्याची भाजी. यस आर नो? तर याच्यामध्ये फक्त प्रधान कर्तृक आहे का? नाही. सकर्मक आहे ना. म्हणून याचं पूर्ण नाव काय झाला? प्रधान कर्तृक तर आहेच, सकर्मक तर आहेच आणि भावे तर आहेच. म्हणून प्रधान कर्तृक सकर्मक भावे. डन. आगे देखते हैं. हा द्वितीयचा हो का? स हा द्वितीयचा हो का? हो, तर तेच तर मी विचारतो. आता मग सांगा ना कॉन्फिडेंटली. क्लियर आहे? यस. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? आगे समोरचं लिहा, समोरचं लिहा. समोरचं उदाहरण समजत आहे ना? उदाहरण कसं ओळखायचं? प्रधान कर्तृक सकर्मक भावे. हे विचारते का एवढा डीप? हां चला. हनुमानाने लंकेस, नाही एक मिनिट. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवले, गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवले, गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवले, गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवले. शिकवले. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवले. गुरुजींनी विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांना नाही विद्यार्थ्याला, विद्यार्थ्याला शिकवले. ओके. ला आहे तर विद्यार्थ्याला शिकवले. गुरुजींनी विद्यार्थ्याला शिकवले. क्रियापद कोणती आहे? शिकवले. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवले. क्रियापद भूतकाळी आहे का? क्रियापद भूतकाळी आहे. एक सिम्पटम्स भेटला आपल्याला. ओके ना. आणि कर्ता कोण आहे? गुरुजी आहे. आणि प्रत्यय कोणता आहे? नि. प्रत्यय कोणती विभक्ती? तृतीया. तर तृतीया प्रत्यय आहे. क्रियापद भूतकाळी आहे. तर हा प्रधान कर्तृक आहे. यस आर नो? आता पाहू कर्माला प्रत्यय आहे की नाही, त्याच्यावरून ठरवू हा प्रधान कर्तृक कर्मणी हो की प्रधान कर्तृक भावे हो. क्लिअर आहे? यस आर नो? आता बघा, कर्म कोण आहे? विद्यार्थी. तर विद्यार्थ्याला प्रत्यय आहे तर कर्मणी प्रयोग नाही. तर कोणता प्रयोग? भावे प्रयोग. कोणता प्रयोग? भावे प्रयोग. तर कोणता भावे? प्रधान कर्तृक सकर्मक भावे. डन. काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. ओके. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. आता तू सांग, आलू, वांगा आणि शेंगा हे तिन्ही मिक्स केलं
तर तू का म्हणशील आलू वांग्याची भाजी म्हणशील का? आलू वांग्या शेंग्याची भाजी केलो, यस ऑर नो? तर इथं तिन्ही मिसळून आहे. प्रधान कर्तृक आहे, सकर्मक आहे आणि भावे आहे. यस ऑर नो? म्हणजे प्रधान कर्तृक सकर्मक भावे. तर पूर्ण नाव घ्यायला लागेल ना भाजीचा? यस. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे सर्व गोष्टी? ओके. प्रधान कर्तृकला कर्त्याला कशाचे प्रत्यय असतात? कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? चतुर्थी आणि तृतीया. व्हेरी गुड. चला लिहा. गोविंदरावांना इथं लिहितो. गोविंदरावांना इथं लिहू का? इथं लिहितो बघा. गोविंदरावांना आपल्या मुलास रोज मारावे लागते. आपल्या मुलास रोज मारावे लागते. रोज मारावे लागते. रोज मारावे लागते. आपल्या मुलास रोज मारावे लागते. हा अकर्तृक नाही आहे. हा कोणता आहे? प्रधान कर्तृक. आपला का सुरू आहे? प्रधान कर्तृक भावे सुरू आहे ना. प्रधान कर्तृक भावेचे किती प्रकार पडतात? दोन. कोणते? सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. क्लिअर आहे? तर पाहतो आपण पहिला का पाहतो? सकर्मक भावे. क्लिअर आहे का नाही आहे? आता येतं मला सांगा, क्रियापद संयुक्त क्रियापद आहे की एकेरी क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे. कोणते संयुक्त क्रियापद आहे? मारावे लागते. हे क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद आहे का नाही आहे? यस ऑर नो? क्रियापद भूतकाळी आहे का विद्यार्थी आहे? विद्यार्थी आहे. कारण की वावी वे येथे लागून आहे. तर विद्यार्थी आहे का नाही आहे? यस ऑर नो? विद्यार्थी आहे. आणि मारणारा कोण? गोविंदराव. यस ऑर नो? याला कोणता प्रत्यय आहे? ना रे. क्लिअर आहे? ओके. तर ना प्रत्यय कोणती विभक्ती? फेकून मारतो. ना कोणती विभक्ती आहे? चतुर्थी आहे. चतुर्थी आहे. कोणती आहे? चतुर्थी आहे का नाही आहे? आहे. कोणती विभक्ती आहे? चतुर्थी. आणि क्रियापद काय आहे? विद्यार्थी. यस ऑर नो? क्रियापद काय आहे? विद्यार्थी. आणि कर्ता काय आहे? चतुर्थी. क्लिअर आहे ना? सिम्पटम्स आहे. सिम्पटम्स म्हणजे लक्षणे. यस ऑर नो? ओके. तर मग हा प्रधान कर्तृक होईल का नाही होईल ते नंतर पाहू. कर्मणी आहे की सकर्मक आहे की अकर्मक आहे की भावे आहे. डन. तर पहिल्या तर गोष्ट हे प्रधान कर्तृक आहे. यस ऑर नो? पहिली हे गोष्ट हे प्रधान कर्तृक आहे. ओके. प्रधान कर्तृक आहे. आता पाहू कर्ता कोण आहे? गोविंदराव. आता पाहू कर्म कोण आहे? गोविंदरावांना आपल्या मुलास रोज मारावे लागते. मारणारा कोण? गोविंदराव. आणि कोण मार खाणारा हो? मुलगा. क्लिअर ना? कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते काय आहे? कर्म. कोणावर घडली? मार खाण्याची क्रिया कोणावर घडली? मुलावर. यस ऑर नो? मुलावर घडली. तर कर्म कोण आहे? मुलगा. कर्ता कोण आहे? गोविंदराव. हे काय आहे? संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद. याच्यामध्ये हे वे काय आहे? विद्यार्थी. काय आहे? विद्यार्थी क्रियापद. क्लिअर आहे का नाही आहे? विद्यार्थी क्रियापद. विद्यार्थी क्रियापद. डन. 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 तर सर्वात पहिला आपण काय ओळखलो? हा प्रधान कर्तृक आहे का नाही ओळखलो? कसे? दोन सिम्पटम्स दिसले आपल्याला. पहिला सिम्पटम्स आपल्याला दिसला की हे वाक्य विद्यार्थी आहे. दुसरा सिम्पटम्स आपल्याला दिसला की वाक्यातील कर्त्याला चतुर्थीचे प्रत्यय लागून आहे. ह्या दोन सिम्पटम्सवरून आपण ओळखलो की हे वाक्य काय आहे? प्रधान कर्तृक आहे. मग त्याच्यानंतर आपण गेलो कर्माकडे. कर्माला पाहिलो कोणता प्रत्यय लागून आहे का? तर प्रत्यय लागून आहे. तर मग हा कोणता झाला? प्रधान कर्तृक
भावे प्रयोग. मग पाहिलो कर्म आहे का, कर्म आहे. तर प्रधान कर्तृक सकर्मक भावे प्रयोग. यस आर नो, यस आर नो. आता डॉक्टरकडे तुम्ही गेल्या समजा, तर पहिल्या वेळी तुम्ही डॉक्टरला काहीच नाही भेटला, तर दुसऱ्या वेळी दुसरी ट्रीटमेंट करून पाहिजे, गोळ्या चेंज करून देईल. यस आर नो. तर पहिल्या मार्गाने जाते ना, म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत जाते ना. एका वेळेस तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये भरती करेल का, नाही ना. ओके. तर पहिलं का पाहायचं, प्रधान कर्तृक आहे की नाही आहे, आहे का, सकर्मक आहे का, आहे. तर मग प्रधान कर्तृक सकर्मक भावे. डन. समजलं का भाऊ. चलो आगे बढ़ते. लिहा. हनुमानाने लंकेत जाळावे. हनुमानाने लंकेत जाळावे. हो, हनुमानाने लंकेत जाळावे. हनुमानच जाळला ना लंकेला. हां, हनुमानाने लंकेत जाळावे. जाळावे. क्रियापद कोणती आहे, जाळावे आहे. क्रियापद कोणती आहे, जाळावे आहे. तर प्रत्येक कोणत्या लागून नाही, वे, वावी, वे. विद्यार्थी, क्रियापद कोणती आहे, विद्यार्थी आहे. यस आर नो. क्रियापद कोणती आहे, विद्यार्थी आहे. डन. किसी को कोई दिक्कत, कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. ओके. या जाळावे या क्रियापदामधील मूळ धातू कोणता आहे, जाळ. जाणणारा कोण सांगा ना, जाणणारा कोण, हनुमान. कोण आहे, हनुमान. जाणणारा कोण, हनुमान. डन. ओके. हनुमान जाणणारा हो, तर करता कोण हो, हनुमान. करता कोण हो, हनुमान. क्लिअर आहे काही गोष्ट. करता कोण हो, हनुमान. तर हनुमानाला कोणता प्रत्यय लागून आहे का, ने प्रत्यय. कोणत्या विभक्तीचा, तृतीया. तर पहिला सिम्पटम दिसला आपला हा विद्यार्थी, दुसरा सिम्पटम दिसला हा तृतीया. तर हे प्रधान कर्तृक आहे. यस आर नो. हे काय आहे, प्रधान कर्तृक. काय आहे, प्रधान कर्तृक. आता याच्यामध्ये पाहू कर्म आहे की नाही आहे. तर लंकेत जाळावे, तर कुणाला जाळत आहे, लंकेत जाळत आहे. यस आर नो. लंकेत जाळत आहे. तर मग हे काय आहे, कोणता प्रत्यय आहे, सप्रत्यय. कोणता प्रत्यय आहे, सप्रत्यय आहे. डन. तर प्रत्यय लागून आहे, तर कर्मणी प्रयोग नाही, भावे प्रयोग. तर कोणता भावे प्रयोग, प्रधान कर्तृक भावे प्रयोग. डन. प्रधान कर्तृक सकर्मक भावे प्रयोग. व्हेरी गुड. प्रधान कर्तृक सकर्मक भावे प्रयोग. बरोबर आहे. प्रधान कर्तृक समजत आहे का, सकर्मक भावे प्रयोग. व्हेरी गुड. पाचवा लिहा. त्याने भावाला बोलावले. त्याने भावाला बोलावले. 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 ओके. क्रियापद कोणते आहे, बोलावले. क्लिअर आहे. याच्यामध्ये मूळ धातू कोणता आहे, बोल. सामान्य रूप काय, बोला. धातू साधित धातू कोणता आहे, बोलाव. क्लिअर आहे. क्रियापदाचे रूप काय, बोलावले. क्लिअर आहे. यस आर नो. इथं वय लागला आहे, इथं लय लागला आहे. व वरून आपण विद्यार्थी ओळखतो, ले वरून आपण भूतकाळ ओळखतो. दोन्ही सिम्पटम्स दिसले आपल्याला. काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही. सिम्पटम्स दिसले ना, सिम्पटम्स म्हणजे लक्षणे. कोणाचे लक्षणे हो, प्रधान कर्तृक आहे का नाही याचे लक्षणे. म्हणजे ताप आहे का नाही टायफॉइडवाला, याचे लक्षणे हो. ओके. तर प्रधान एक तर लक्षण दिसलं आहे. ओके. दुसरं लक्षण करता तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय लागून आहे का. करता कोण हो, तो हो. करता कोण हो, त्याने, तो हो. यस आर नो. तर याला कोणता प्रत्यय लागून आहे, ने प्रत्यय. तृतीया की चतुर्थी, तृतीया. यस आर नो. तर ने प्रत्यय तृतीया. बोलावले हे विद्यार्थी आणि भूतकाळी दोन्ही आहे. आणि हे कोणता आहे, ने प्रत्यय तृतीयाचा आहे. तर कर्त्याला चतुर्थी किंवा तृतीयाचे प्रत्यय असेल आणि क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी असेल तर ते काय राहते, प्रधान कर्तृक राहते. यस आर नो. आता पाहायचं कर्म आहे का नाही आहे. तर बोलवण्याची क्रिया कोणावर झाली, भावावर. यस आर नो. तर कर्म कोण आहे,
भाऊ, कर्म कोण आहे? भाऊ. डन ना. तर कर्ता कोण आहे? त्याने. तर भावाला प्रत्यय आहे का? आहे. प्रत्यय आहे का नाही आहे? आहे. तर मग हे कर्मणी प्रयोग होईल का? नाही. मग कोणता प्रयोग? भावे प्रयोग. कोणता भावे प्रयोग? प्रधान कर्तृक सकर्मक भावे प्रयोग. डन. काय प्रॉब्लेम आहे? नाही. भाजीचं नाव पूर्णच घ्यावं लागेल ना. आणि गोबी टाकलं तर तिथं आलू, वांगा, गोबी आणि शेंगा. सांगा कोण कशाची भाजी बनवली? आलू, वांगा, गोबी, शेंगा यांची मिक्स करून भाजी बनवलं अशी म्हणशील ना तू? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर मग हा कोण हो? हा कोण हो? प्रधान कर्तृक सकर्मक भावी. डन. आगे बढ़ते हैं. ओके चलो आगे बढ़ते हैं. समोरचं लिहा. पोलिसांनी चोरास पकडावे. पोलिसांनी चोरास पकडावे. इथं लिहितो बघा. पोलिसांनी चोरास पकडावे. पोलिसांनी चोरास पकडावे. चोरास पकडावे. पोलिसांनी चोरास पकडावे. क्रियापद कोणती आहे? क्रियापद विद्यार्थी आहे का भूतकाळी आहे? हां विद्यार्थी आहे. यस आर नो? कोठून ओळखल्या? बेवरून ओळखल्या. यस आर नो? यस. कर्ता कोण आहे? पोलीस कर्ता आहे. याच्यामध्ये प्रत्यय कोणता लागून आहे? नी. तर दोन्ही प्रत्यय दिसले आपल्याला. एक विद्यार्थी दुसरा तृतीय दिसला. यस आर नो? तर हे प्रधान कर्तृक आहे का नाही आहे? प्रधान कर्तृक आहे. ओके. हे काय आहे? प्रधान कर्तृक. या दोनवरून समजलं हे प्रधान कर्तृक आहे. आणि येतं कर्म आहे का? कर्म कोण हो? चोर. चोर कर्म हो. चोराला कोणता प्रत्यय लागून आहे? स. कोणता प्रत्यय लागून आहे? स. चोरास पकडावे. क्लिअर आहे? क्लिअर आहे. तर मग प्रधान कर्तृक सकर्मक भावे. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. समजत आहे का प्रतिभाजी? ओके. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. आता मला सांगा झालं का लिहून? प्रधान कर्तृक सकर्मक भावे. प्रधान कर्तृक सकर्मक भावे. प्रधान कर्तृक सकर्मक भावेमध्ये मला हे सांगा की कर्म जो आहे तो कोणत्या विभक्तीत दिसत आहे तुम्हाला? कर्म जो आहे तो कोणत्या विभक्तीत दिसत आहे तुम्हाला? येतं कर्म कोण होता? रावण होता. याची विभक्ती कोणती आहे? द्वितीय. यस आर नो? येतं कर्म कोण होता? कर्म कोण होता? विद्यार्थी. यस आर नो? याला कोणत्या प्रत्ययला? तर द्वितीय. यस आर नो? ओके. त्याच्यानंतर ओके हनुमानाने गोविंदरावांना आपल्या मुलास रोज मारावे लागते. हे विद्यार्थी आहे ना? ओके. येतो कोणता प्रत्यय आहे? स. द्वितीय की चतुर्थी? द्वितीय. हनुमानाने लंकेश जाळावे. कोणा जाळावे? लंकेश. द्वितीय की चतुर्थी? द्वितीय. तर त्याने भावाला मारले. द्वितीय की चतुर्थी? द्वितीय. पोलिसांनी चोरास पकडावे. द्वितीय की चतुर्थी? द्वितीय. यस आर नो? तर का सिम्पटम्स आहे याचे? दिसले 3 सिम्पटम्स. यस आर नो? क्रियापद विद्यार्थी किंवा भूतकाळी राहते. ओके. आणि कर्त्याला चतुर्थीचे किंवा तृतीयाचे प्रत्यय लागतात. आणि कर्म नेहमी द्वितीय असते. डन. कर्म नेहमी द्वितीय असते. क्लिअर आहे? आगे बढ़ते क्या भाई? विचारलं तर चुकलं नाही पाहिजे. आता क्लिअर आहे? आता चुकलं नाही पाहिजे. आता चुकलं नहीं पाहिजे. चलो आगे बढ़ते हैं. हो गया क्या? ओके चलो. सकर्मक भावे समजला आता तुम्हाला? ओके चलो. सकर्मक भावेमध्ये कर्म असते की नसते? असते. तेव्हाच ते सकर्मक भावे होईल ना. क्लिअर आहे का नाही आहे? आता मला सांगा अकर्मक भावेमध्ये कर्म राहील का? म्हणूनच ते अकर्मक भावे होईल ना. यस आर नो? आता आपण म्हणू की आलू वांगा शेंगाची भाजी हो. पण शेंगा नसेल तर शेंगाची भाजी हो म्हणणार आहे का? नाही. तर आलू वांग्याचीच भाजी हो. यस आर नो? क्लिअर आहे का ही गोष्ट? आता लिहा. आता का लिहायचं आहे? अकर्मक भावे. अकर्मक भावे. हेडिंग द्या. अकर्मक भावे. अकर्मक भावे. अकर्मक भावे. प्रधान कर्तृक अकर्मक भावे. तेवढं तर माहीत असेल ना. प्रधान कर्तृक अकर्मक भावे.
प्रधान कर्तुक अकर्मक भावी। चलो आगे बढ़ते क्या, आगे बढ़ते हैं। प्रधान कर्तुक अकर्मक भावे, प्रधान कर्तुक अकर्मक भावे, प्रधान कर्तुक अकर्मक भावे। लिहा उतारूंनी, लिहा ए पहिला उदाहरण लिहा, उतारूंनी, उतारूंनी येथे थांबावे, येथे थांबावे, उतारूंनी येथे थांबावे, उतारूंनी येथे थांबावे। ओके ओके, उतारूंनी येथे थांबावे। पहिलं मला सांगा, हे प्रधान कर्तुक आहे का नाही आहे? कसं ओळखलं प्रधान कर्तुक? विद्यार्थी क्रियापद आहे आणि इथं कोणता नि प्रत्यय आहे म्हणजे तृतीयाचे आहे, तर हे प्रधान कर्तुक आहे। आता पाहू हे सकर्मक आहे की नाही आहे। ते तर कर्म दिसत आहे, कुठं कर्म नाही आहे। येथे हे कर्म हो का? स्थळ वेळ हे कर्म राहते का? हो, स्थळ वेळ हे कर्म राहत नाही। क्लिअर आहे? यस आर नो? उतरूंनी कोठे थांबावे? येथे थांबावे। कोठे? येथे। येथे काय आहे रे मग? हे स्थळ आहे, मग हे का हो? अकर्मक तर हो। येथे काय क्रियाविशेषण हो? यस आर नो? हे जर विचारलं हे का हो, तर हे क्रियाविशेषण हो? यस आर नो? का दाखवत आहे? स्थळ वेळ नाही, स्थळ दाखवत आहे। का दाखवत आहे? स्थळ दाखवत आहे। स्थळ म्हणला तू? व्हेरी गुड, ठीक आहे। स्थळ येतं नाही, येथे थांबावे। तर मी हा कोणता प्रधान कर्तुक अकर्मक भाव आहे, प्रधान कर्तुक अकर्मक भावे। समजलं काय आहे? ओके, चलो दुसरं लिहा उदाहरण, प्रधान कर्तुक अकर्मक भावे। समोरचं लिहा, बाळाने आता चालावे, बाळाने आता चालावे। या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? चालावे। क्लिअर आहे? चालावे। मूळ धातू काय? चाल। मूळ धातू काय? चाल। सामान्य रूप काय? चाला। आणि क्रियापदाचे रूप काय? चालावे। प्रत्यय कोणता लागला आहे? वे। तर विद्यार्थी आहे, वावी वे विद्यार्थी आहे। क्रियापद काय आहे? विद्यार्थी। यस आर नो? क्रियापद काय आहे? विद्यार्थी। डन ना? तर पहिला सिम्पटम्स तर भेटला आपल्याला। दुसरा सिम्पटम्स काय? कर्त्याला तृतीयाचे किंवा चतुर्थीचे प्रत्यय लागले असले असेल का? हो आहे। चालणारा कोण? बाळ। तर कोणता प्रत्यय लागून आहे? ने। हा प्रत्यय कोणचा हो? तृतीया ना? सांगत चला कोणता हो? तृतीया। तर मग बाळाने आता चालावे या वाक्यामध्ये हे विद्यार्थी आहे आणि हे तृतीय आहे। डन? तर हे प्रधान कर्तुक आहे का? प्रधान कर्तुक आहे? यस आर नो? दोनच तर सिम्पटम्स आहे। प्रधान कर्तुक आहे का नाही आहे? तर प्रधान कर्तुक सकर्मक आहे की अकर्मक आहे हे पाहू आपण। अकर्मक आहे, येतं कर्म नाही आहे। यस आर नो? येतं काय? कर्म नाही आहे, कर्म नाही आहे। डन? डन? ओके, तर मग हे का प्रधान कर्तुक अकर्मक भावे। प्रधान कर्तुक अकर्मक भावे। चलो आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते क्या? चला समोरचं लिहा, मुलांनी उद्योगी असावे। मुलांनी उद्योगी असावे। सिम्पटम्स सांगा। वावी वे भेटला। दुसरा सिम्पटम्स नी, तृतीया ना? तो विद्यार्थी ना? तर प्रधान कर्तुक होईल। कर्म आहे का इथं? इथं उद्योगी कर्म नाही आहे, इथं कर्म नाही आहे। यस आर नो? उद्योग हा कर्म हो का? नाही, इथं कर्म नाही आहे। तर मग का हो? प्रधान कर्तुक, प्रधान कर्तुक अकर्मक भावे। समजलं ना?
प्रधान कर्तृक अकर्मक भावे. 14 लिहा. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? जावे. कोणते क्रियापद आहे? विद्यार्थी. वावी विवे प्रत्यय लागले तर काय आहे ते? विद्यार्थी. क्रियापद कसे आहे? विद्यार्थी आहे. ओळखले पहिला. दुसरा काय आहे? ने. तृतीया की चतुर्थी? तृतीया ना. ओके. तर मग हे 2 सिम्पटम्स वरून आपण ओळखलो काय हे काय आहे? प्रधान कर्तृक आहे. आता प्रधान कर्तृक सकर्मक आहे की अकर्मक आहे पाहू आता. ओके. त्याने आता घरी जावे. क्लिअर आहे? याच्यामध्ये कर्म आहे का? नाही. घर किंवा कोणताही स्थान किंवा कोणताही स्थान किंवा वेळ कर्म राहते का? नाही. हे स्थान हो ना, हे कर्म हो का? घर नाही ना. तर मग अकर्मक भावे. प्रधान कर्तृक. व्हेरी गुड. प्रधान कर्तृक अकर्मक भावे. प्रधान कर्तृक अकर्मक भावे. चलो आगे बढ़ते हैं. समझता है ना थोड़ा थोड़ा? चलो लिया. प्रधान कर्तृक अकर्मक भावे झाला. लिहा. मला आत्ताच गेले पाहिजे. मला आत्ताच गेले पाहिजे. मला आत्ताच गेले पाहिजे. आता हे मला सांगा, हे कोणतं क्रियापद हो? संयुक्त क्रियापद हो का? संयुक्त क्रियापद हो. कोणती क्रिया दर्शत आहे? जाण्याचीच. यस ऑर नो? जाणारा कोण? मी. क्लिअर आहे का नाही आहे? यस ऑर नो? तर मीचा का झाला? मला. मीचा का झाला? मला. प्रत्यय कोणता जुडला आहे? ला. कोणता? चतुर्थी का तृतीया? चतुर्थी. यस ऑर नो? चतुर्थी. मला आत्ताच गेले पाहिजे. क्रियापद काय? भूतकाळी आहे. यस ऑर नो? गेले पाहिजे. यस ऑर नो? लालो लिहिले. भूतकाळी येते. यस ऑर नो? यस ऑर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. गेले पाहिजे. मला आत्ताच गेले पाहिजे. तर मग इथं कर्म आहे का? नाही. तर मग का प्रधान कर्तृक? प्रधान कर्तृक अकर्मक भाव आहे. का झाला? का झाला? हां काहीतरी झाला तर मला सांगा. ठीक आहे. चलो आगे बढ़ते हैं. कोणती? हां तर च राहू दे ना. तिथे का फरक पडते? आपल्याला का पाहिजे? कर्ता कर्म क्रियापद. बाकी क्रियाविशेषणाची गरज आहे का आपल्याला? विशेषणाची गरज आहे का आपल्याला? गरज आहे का? उभयनिविभागाची गरज आहे का? ते राहिलंच ना वाक्यात. यस ऑर नो? राम आणि श्याम शाळेत गेले. शाळेत गेले. राम आणि श्याम शाळेत गेले. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? राम श्याम आहे. आणि काय आहे? उभयनिविभाग आहे. तर त्याचं का करायचं आहे? सध्या काय करायचं नाही आहे. ओळखा म्हणलं तर ओळखाचं. हा उभयनिविभाग हो का? हा कोणता उभयनिविभाग हो? आणि समुच्चय बोधक. यस ऑर नो? ओके. सध्या आपल्याला काय ओळखायचं आहे? कर्ता कर्म आणि क्रियापद. क्रियापद भूतकाळी दिसत आहे. गेले पाहिजे. यस ऑर नो? यस ऑर नो? जाणारा कोण? मी. मला. याच्यामध्ये प्रत्यय कोणता आहे? ला. कर्म आहे का? येतं कुठं? नाही. तर कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म नाही आहे, म्हणजे भावे प्रयोग. कोणता भावे प्रयोग? प्रधान कर्तृक अकर्मक भावे प्रयोग. प्रधान कर्तृक अकर्मक भावे प्रयोग. डन. आगे बढ़ते हैं. अभी जिंदा आहे. चला लिहा. झाले का? हे का झाला? मला आत्ताच गेले पाहिजे. झालं ना? मला आत्ताच गेले पाहिजे.
ओके, आगे बढ़ते हैं. व्हॉट हॅपन्ड? कसं समजल बाई, कसं समजल? एवढा दिवस गॅप मारल्यावर आल्यावर कसं समजणार आहे कोण का हो? क्लिअर आहे. माझं लग्न झालं असतं तर माझी बायको कोण हो तुम्हाला हे समजलं असतं का? नाही समजलं असतं ना, कारण की हे लग्नाला आलीच नाही ना. तर माझी बायको कोण हो समजलं असतं तुला. मग आता हे कसं समजाल? तर थोडंसं समजायला लागते ना. क्लिअर आहे. हां हां, आता शूटिंग केलं होतं लग्नामध्ये, काय प्रॉब्लेम नव्हता. तर त्याच्यामुळे आधी ते पाहून घे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, क्लिअर आहे. चलो आगे बढ़ते हैं. त्याने आता जावे, त्याने जावे, आता नाही त्याने जावे. त्याने जावे, त्याने जावे. क्रियापद कोणती आहे? विद्यार्थी आहे. कर्ता कोण आहे? तो. त्याला कोणता प्रत्यय लागून आहे? तृतीयानं. विद्यार्थी आणि तृतीय आहे म्हणजे प्रधान कर्तृक आहे. सकर्मक आहे का अकर्मक आहे? म्हणजे प्रधान कर्तृक अकर्मक. हां, व्हेरी गुड. प्रधान कर्तृक अकर्मक भाव प्रयोग. प्रधान कर्तृक अकर्मक भावे प्रयोग. झालं का? ओके, आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते क्या? ओके, तर प्रधान कर्तृक भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. दोन्ही प्रयोग बघितले आपण. सकर्मक भावेमध्ये, प्रधान कर्तृक सकर्मक भावेमध्ये आपल्याला काय, कर्त्याला तृतीयाचे किंवा चतुर्थीचे प्रत्यय लागून असतात आणि क्रियापद विद्यार्थी किंवा भूतकाळी असते. यस ऑर नो? आणि कर्म नेहमी द्वितीयांत असते. क्लिअर आहे का नाही आहे? कर्म नेहमी द्वितीयांत असते. डन ना? काय प्रॉब्लेम आहे का? नाही. अकर्मक भावे प्रयोगामध्ये, प्रधान कर्तृक अकर्मक भावे प्रयोगामध्ये क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी असते आणि कर्त्याला तृतीयाचा किंवा चतुर्थीचे प्रत्यय लागून असतात आणि वाक्यात कर्म नसते. यस आर नो? यस आर नो? मग त्याला का म्हणू? अकर्मक भावे, प्रधान कर्तृक अकर्मक भावे प्रयोग. डन ना? आगे बढ़ते क्या? ओके, चलो आगे बढ़ते हैं. आता बघूया आपण गौण कर्तृक भावे प्रयोग. गौण कर्तृक भावे प्रयोग मिटो. याला मिटो का? भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 3. कोणता? हां, प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे आणि अकर्तृक भावे. क्लिअर आहे? ओके, लिहा. आता लिहा दुसरा प्रकार. पहिला प्रकार बघितला ना आपण, प्रधान कर्तृक भावे. आता बघा, लिहा दुसरा. दुसरा प्रकार कोणता आहे? गौण कर्तृक भावे. गौण कर्तृक भावे. लिहा. गौण कर्तृक भावे प्रयोगाचे, गौण कर्तृक भावे प्रयोगाचे 4 प्रकार पडतात. किती? 4 प्रकार पडतात. गौण कर्तृक भावे प्रयोगाचे 4 हे दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन, हे वाली. ओके, किती प्रकार पडतात? गौण कर्तृक भावे प्रयोगाचे 4 प्रकार पडतात. प्रधान कर्तृक भावे प्रधान कर्तृक भावे प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. क्लिअर आहे? भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. प्रयोगाचे 3. ओके, कर्तरी प्रयोगाचे 2. कोणते? सकर्मक आणि अकर्मक. कर्तरी कर्मणी प्रयोगाचे प्रधान कर्तृक आणि गौण कर्तृक. प्रधान कर्तृक मध्ये कोण आहे?
नवीन कर्मणी किती कोटी केल्या? गौण कर्तृकमध्ये येते. गौण कर्तृकमध्ये किती प्रकार पडतात? कोणते? पुराण, नवीन. हा, पुराण जुना, पुरुष त्याचं नाव आहे प्राचीन. हां, कर्मकर्तरी. बस, व्हेरी गुड. ते कुठे येते? गौण कर्तृक कर्म. हे लक्षात ठेवा, हेच विचारते. गौण कर्तृक कर्मणी मध्ये खालीलपैकी हे येत नाही असं जर विचारलं तर आपल्याला माहीत पाहिजे. क्लिअर आहे? चलो आगे बढ़ते. आगे बढ़ते क्या? तर गौण कर्तृक भावे प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 4. ते 4 जे आपण गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे बघितले होते. क्लिअर आहे? क्लिअर आहे काय गोष्ट? तर कोणते कोणते बघितले होते गौण कर्तृक कर्मणीमध्ये आपण? पहिला, दुसरा, तिसरा आणि तो चौथा. पहिला कोणता बघितला होता? पुराण भावे. पुराण भावेला काय म्हणतात? प्राचीन. क्लिअर आहे? पुरुष, जुना, या सारनो. त्याच्यानंतर नवीन भावे. कोणता भावे? नवीन भावे. त्याच्यानंतर शक्य भावे. आणि त्याच्यानंतर आपण बघूया समापन भावे. समापन भावे. ओके. पुराण भावे लिहा. पुराण भावेमध्ये काय राहते? ते पौराणिक गोष्टी राहते. यस आर नो? रचना कशी राहते? संस्कृतमध्ये राहते. ओके, लिहा पुराण भावे. हेडिंग द्या पुराण भावे. पहिला पुराण भावे. पुराण भावे. पुराण भावेमध्ये काय राहते? स्वर्ग, नरक, स्वर्ग, नरक, जाईजे, येईजे. जाईजे, येईजे. स्वर्ग, नरक, जाईजे, येईजे. क्लिअर आहे? लिहा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. पापे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईचे. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईचे. लिहिले का? क्लिअर आहे? स्वर्गा जाईचे. स्वर्गे पुण्यात्मके पापे येईजे. या स्वर्ग पुण्यात्मके मके स्वर्ग पुण्यात्मके पापे येईजे. झालं? झालं का? स्वर्ग पुण्यात्मके पापे येईजे. पुण्यात्मके पापे नरका जाईजे. पुण्यात्मके पापे नरका जायचे. हे 3-4 उदाहरण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुण्यात्मके पापे नरका जायचे. 1 2 3 1 2 3. ओके. याच्यामध्ये क्रियापद कोणते आहे? जायचे. याच्यामध्ये येईजे. त्याच्यामध्ये जाईजे. क्लिअर आहे? तेवढं विचारत नाही कोण करता कोण आहे याच्यामध्ये, पण करता जर विचारले तर का सांगू आपण? पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. जाणार कोण?
पापे येत आहे ना, इथं खाली पापेस येत आहे, पापेस येत आहे, पापेस येत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, विचारत नाही, फक्त जर आपण व्याकरणाच्या दृष्टीने जर गेलं तर आपल्याला उत्तर तो भेटत आहे. क्लिअर आहे? यस आर नो? हे 3च उदाहरण आहे, लक्षात ठेवा. हे कुठे येते? पुराण भावेमध्ये. कुठे येते? पुराण भावे. ओके, समोर जाऊ आपण. ओके, आता लिहा नवीन भावे. नवीन भावे मिटो का याला? मिटो का रे याला? नवीन भावे, हेडिंग द्या नवीन भावे. लिहा नवीन भावे. रामाकडून रावणास मारण्यात आले. नवीन भावे म्हणजे इंग्रजीमधून घेतलेला. इंग्रजीमधून कोणत्या व्हाईसमधून घेतलेला? पॅसिव्ह व्हाईसमधून. पॅसिव्ह व्हाईसमधला कोणत्याकडून? बायकडून. यस आर नो? कडून प्रत्यय म्हणजे इंग्लिशमधला कोण हो? बाय. लिहा रामाकडून रावणास मारण्यात आले. रामाकडून रावणास मारण्यात आले. या वाक्यामध्ये क्रियापद संयुक्त क्रियापद आहे का? ओके, धातू साधित कोणता आहे? मारण्यात. हा धातू साधित आहे. धातू कोणता आहे? मार. मारणारा कोण? राम. हा हो राम. याला कोणता प्रत्यय लागून आहे? कडून. कडून हे प्रत्यय हो की शब्दयोगी अव्यय हो? शब्दयोगी अव्यय हो. यस आर नो? कडून म्हणजे इंग्लिश मधला बाय. कडून म्हणजे इंग्लिश मधला बाय. तर हे कर्तरी प्रयोग होऊ शकते का? नाही होऊ शकत. मग कुठे जातो आपण? कर्माकडे. कर्म कोण आहे? रावणास कर्म आहे. यस आर नो? प्रत्यय कोणता लागून आहे? स प्रत्यय लागून आहे. कोणता प्रत्यय लागून आहे? स प्रत्यय लागून आहे. डन. तर कर्मणी प्रयोग होऊ शकते का? नाही. मग कोणता प्रयोग? भावे प्रयोग. यस आर नो? तर कडून वरून हा का कळला? नवीन आहे. इंग्रजीमधून घेतलेला हो. इंग्रजीमधला बाय. पॅसिव्ह व्हाईस मधला. यस आर नो? तर कडून वरून का कळलं की हा नवीन प्रयोग हो. आणि कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी नाही. कर्माला प्रत्यय आहे म्हणजे कर्मणी नाही, म्हणजे भावे प्रयोग. मग कोणता भावे? नवीन भावे प्रयोग. क्लिअर आहे? गौण कर्तुक नवीन भावे प्रयोग असे म्हणू शकतो आपण. यस आर नो? यस आर नो? हा गौण कर्तुक आहे का नाही आहे? हा गौण कर्तुक आहे का नाही आहे? हा गौण कर्तुक आहे का नाही आहे? गौण कर्तुक आहे कशावरून समजलं तुम्हाला? कारण की तो प्रधान कर्तुक नाही आहे. प्रधान कर्तुक राहण्यासाठी आपल्याला का पाहिजे? चतुर्थीचे किंवा तृतीयाचे प्रत्यय पाहिजे कर्त्याला आहे का? नाही. आणि हे वाक्य का पाहिजे? विद्यार्थी किंवा भूतकाळी पाहिजे. यस आर नो? पण याले आहे का प्रत्यय? तर मग हा कोण हो? गौण प्रत्यय असतात ना, प्रधान झाला असता. यस आर नो? काय प्रॉब्लेम आहे? नाही. नो प्रॉब्लेम. हा कर्तरी आहे का? नाही. हा कर्मणी आहे का? मग कोणता भावी प्रयोग आहे? कोणता भावी प्रयोग? गौण कर्तुक नवीन भावे प्रयोग. डन. गौण कर्तुक नवीन भावे प्रयोग. गौण कर्तुक कशावरून समजलं? सर याच्यावरून समजलं. येते का समजायचं आहे? तृतीयाचे किंवा चतुर्थीचे प्रत्यय राहिले असतात तर आम्ही म्हणलो असतो प्रधान हो म्हणून. हा कडून प्रत्यय हो जो इंग्रजीमध्ये घेतला आहे. इंग्रजीमधून घेतला आहे म्हणून हा नवीन हो सर. यस आर नो? नवीन. क्लिअर आहे? तर मग गौण कर्तुक नवीन भावे प्रयोग. पूर्ण नाव लिहायला लागल ना? अरे ते धमाल पिक्चरमध्ये म्हणते पाय नाम बताते बताते गोवा पहुंच जाएंगे. म्हणते ना पुरा नाम बताओ जी म्हणते ना. आणि म्हणत नाही का म्हणते? यद्दू स्वामी, पिट्टू स्वामी, अय्यर. बरोबर आहे? तर नाम बताते बताते हे सीख जाएंगे. टेन्शन वाली बात नाही आहे. ते तर कोणतं लागून आहे प्रत्यय? कडून. आता कडून तर अन्य आणि तर चतुर्थी तर नव्हे हा. यस आर नो? तर मग गौण झाला हा. यस आर नो? आणि रावणास काय आहे? प्रत्यय लागून आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर मग हा कर्मणी हो का? नाही. तर मग हा भावे प्रयोग हो. प्रधान गौण कर्तुक भावे प्रयोग. क्लिअर? नवीन कोणता भावे?
नवीन भावे प्रयोग. क्लिअर आहे? ओके चलो लिहिता येईल ना? का लिहायचं आहे? गौण कर्तुक नवीन भावे, नवीन सकर्मक भावे प्रयोग. बरोबर आहे? नवीन सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग आहे ना? गौण कर्तुक नवीन सकर्मक भावे प्रयोग. लिहू शकतो असा? एवढं मोठं नाव लिहू शकतो. नाम बताते बताते गोवा पहुंच जाएंगे. क्लियर आहे ना? रामकडून रावणास मारण्यात आले. गौण कर्तुक नवीन सकर्मक भावे प्रयोग. ओके आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते. चलो लिहा. पोलिसांकडून चोराला पकडण्यात आले. चोराला पकडण्यात आले. ओके येथे कोणता प्रत्यय लागून आहे? कडून. येतो समजला. हा गौण आहे. गौण आहे हा. क्लिअर आहे. तर कडून प्रत्ययाचं कर्तरी नाही. कर्म कोण आहे? चोर आहे. चोराला प्रत्यय लागून आहे म्हणजे कर्मणी नाही. मग कोणता प्रयोग? भावे प्रयोग. तर कडून प्रत्ययावरून नवीन भावे. तर नवीन कोणता भावे? नवीन गौण कर्तुक प्रयोग. क्लिअर आहे? गौण कर्तुक नवीन सकर्मक भावे प्रयोग. समजलं का नाही समजलं? ओके गौण कर्तुक नवीन सकर्मक भावे प्रयोग. समोर जाऊन का? ओके त्याला पकडले गेले. याला स्टार कोण ठेवा? हा विचारू शकतो. त्याला पकडले गेले. त्याला पकडले गेले. पकडले गेले. त्याला पकडले गेले. लिहिले का? त्याला पकडले गेले. त्याला पकडले गेले. ओके त्याला पकडले गेले या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का? पकडले गेले संयुक्त क्रियापद आहे. धातू साधित काय? पकडले. धातू काय? पकड. पकडणारा कोण? कुठे आहे? नाही ना? नाही तर पाहिजे ना? म्हणजे धोका हिडन आहे. यस आर नो? आता लक्ष द्या. मारण्यात आले, पकडण्यात आले, क्लिअर आहे. आणि पकडले गेले. पकडले गेले हे संयुक्त क्रियापद आहे का नाही आहे? हे संयुक्त क्रियापद आहे का नाही आहे? त्याचप्रमाणे हे संयुक्त क्रियापद आहे का नाही आहे? यस आर नो? हे संयुक्त क्रियापद सेम याच्यावर दिसत आहे. क्लिअर आहे. तर येतं कोणता परफेक्ट करता जोडू शकतो की त्याचा हा म्हणजे परफेक्ट होईल. नानीकडून त्याला पकडले गेले. क्लिअर आहे. नानीकडून त्याला पकडले गेले. बरोबर आहे का? कोणाले पकडले गेले? त्याला म्हणजे सस्पेंड आहे ना. त्याला म्हणजे कोणाला? अरे ते जाऊ दे. तिला पकडले गेले नाही हे चुकीचं आहे. नानीकडून त्याला पकडले गेले. क्लिअर आहे गोष्ट? ओके तर मग इथं करता पाहिजे आपल्याला. म्हणजे करता काय? अदृश्य आहे. अदृश्य म्हणजे हिडन आहे. हिडन म्हणजे लपलेला आहे. क्लिअर आहे. तर याच्यामध्ये एखादी करता टाका आणि त्याला प्रत्यय कोणता लागते पहा. कडूनच प्रत्यय लागेल. यस आर नो? यस आर नो? कडूनच प्रत्यय लागेल. जसं शिक्षकाकडून त्याला पकडले गेले असं लिहू शकतो मी. अजून दुसरा प्रत्यय टाकून पहा की कोणता प्रत्यय याला सफिशियंट बसत आहे. कडून जे शब्दयोगी हवे आपण लावत आहोत तो सोडून कोणताही प्रत्यय लावून पहा आणि त्याच्यामध्ये मला सांगा की भाऊ हा चांगला बसत आहे बा. कडूनच येईल. यस आर नो? त्याच्याशिवाय दुसरा येऊ शकत नाही.
यस आर नो? यस आर नो? ओके, तर कोणता प्रत्यय येते? कडून. कोणता प्रत्यय येते? कडून. कोणाकडून? नानीकडून त्याला पकडले गेले. लिहा, नानीकडून त्याला पकडले गेले. नानीकडून त्यांना पकडले गेले. नानीकडून त्याला पकडले गेले. तर संयुक्त क्रियापद कोणते आहे? पकडले गेले. धातू साधित कोणता आहे? पकडले. धातू कोणता आहे? पकड. पकडणारा कोण? नानी. प्रत्यय कोणता लागून आहे? शब्दयोग्य वेळ लागून आहे ना, कडून. कडून हा कोणता हो? इंग्रजी. इंग्रजी म्हणजे काय? नवीन. यस आर नो? यस आर नो? कडून प्रत्यय लागून आहे म्हणजे कर्तरी नाही. ओके, त्याला म्हणजे हा कर्म हो ना? त्याला म्हणजे हा कर्म हो ना? तर कर्माला प्रत्यय ला लागून आहे म्हणजे कर्मणी नाही. मग कोणता प्रयोग? भावे प्रयोग. तर कोणता भावे प्रयोग? गौण कर्तुक भावे सकर्मक भावे प्रयोग. क्लिअर आहे? गौण कर्तुक नवीन सकर्मक भावे प्रयोग, असंच ना? यस आर नो? गौण कर्तुक नवीन सकर्मक भावे प्रयोग. समजलं का रे भाऊ? ओके, गौण कर्तुक बघा, लक्ष द्या. आता शिकत आहे तर शिकवून घ्या. नंतरचे मी व्हिडिओ प्रायव्हेट करणार आहे, त्याच्यामध्ये ते तुम्हाला दिसेल नाही. क्लिअर आहे? त्याच्यामुळे लवकर लवकर शिका. क्लिअर आहे? नाही तर व्हिडिओ आहे म्हणते ह्या पाहता येते की कधी, असं नाही जमत. क्लिअर आहे? हां, प्रायव्हेट केल्यावर ते फक्त मला दिसते, तुम्हाला नाही दिसत. क्लिअर आहे? हां, चलो आगे बढ़ते. झालं का? गौण कर्तुक सकर्मक भावे प्रयोग. गौण कर्तुक सकर्मक भावे प्रयोग. समजलं का? ओके, चलो आगे बढ़ते. गौण कर्तुक सकर्मक भावे प्रयोग झाला का रे? एक मिनिट. चला, त्याला पकडले गेले. झाला? ओके, आता लिहा, त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. इथं लिहू का? इथं लिहू का? ओके, त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. लिहिले का? त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. त्याला कधी मारण्यात येईल याचा नेम नाही. लिहा, दुसरं लिहा. त्याला कधी मारण्यात येईल याचा नेम नाही. त्याला कधी मारण्यात येईल याचा नेम नाही. या वाक्यामध्ये पहा, त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही, त्याला कधी मारण्यात येईल याचा नेम नाही. याच्यामध्ये कोणाला आपण प्रश्न विचारू? जर जेव्हा करता भेटल राहील, करता पाहायचा आहे ना आपल्याला, तर कोणाला प्रश्न विचारणार ना? कोणाला प्रश्न विचारू आपण? पकडण्यात, पकडणारा कोण? कोण तो? ओके, नाही आहे तो. हां, व्हेरी गुड. आणि मारणारा कोण? तो. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये कोणता तुम्ही
कर्ता लावा आणि त्याच्यामध्ये कोणता प्रत्यय जोडून हे वाक्य चांगलं सफिशियंट बनू शकते. जसं हे वाक्य तुम्ही बनवलं ना, कडूनच येईल का? दुसरा कोणता प्रत्यय लागून बनते का? नाही बनत. तर रामकडून त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. क्लिअर आहे का? यस आर नो? यस आर नो? ओके. रामकडून, पोलिन्सांकडून लिहा, पोलिन्सांकडून त्याला कधी पकडण्यात येईल याचा नेम नाही. येथे लिहा, नक्षलवाद्याकडून त्याला कधी मारण्यात येईल याचा नेम नाही. क्लिअर आहे? नक्षलवाद्याकडून त्याला कधी मारण्यात येईल याचा नेम नाही. ठीक आहे. हे हिडन आहे. वाक्यामध्ये हे देऊन नाही राहत. क्लिअर आहे ना? आपल्याला ओळखायचं आहे. क्लिअर आहे का नाही आहे? आगे बढ़ते हैं. आता लिहा, समापन भावे. झालं ना? गौण कर्तृक भावे आपला क्लिअर आहे. गौण कर्तृक भावेचे किती प्रकार पडतात? 4. पुराण भावे, नवीन भावे, शक्य भावे. झालं का आपला? शक्य भावे. चल लिहा आता, शक्य भावे शिकू आपण. क्लिअर आहे? शक्य भावे मिटो याला, मिटो का याला? सरांची का सुट्टी आहे का आज? सांगितले का काही? या शक्य भावे. शक्य भावे. पुराण भावे बघितला आपण, नवीन भावे बघितला आपण. नवीन भावेला कोणत्या प्रत्यय लागते? कर्त्याला कडून. नवीन भावे म्हणजे इंग्रजीतील बायो. यस आर नो? आता बघू शक्य भावे. क्लिअर आहे का? बघू शक्य भावे. शक्य भावे. शक्य भावे. लिहा शक्य भावे. शक्य भावे लिहा. त्याला आता बसवते. उदाहरणार्थ लिहा, त्याला आता बसवते. त्याला आता बसवते. त्याला आता बसवते. शक्य भावे म्हणजे, शक्य म्हणजे शक्ती. शक्य म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे क्षमता. क्षमता म्हणजे पावर. पावर राहते. कधी पावर राहते? जेव्हा पावर राहते. क्लिअर आहे? वावर राहते तर पावर राहते. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. शक्य म्हणजे क्षमता. शक्य म्हणजे क्षमता. क्षमता म्हणजे शक्ती. क्लिअर आहे? तुझ्यामध्ये शक्ती आहे का उभे उठण्याची? उठून दाखव बरं मला. आहे शक्ती हिच्यामध्ये उठण्याची? बस. ओके. तर त्याला आता बसवते. तर बसण्याची क्षमता आहे, शक्ती आहे तुझ्यामध्ये? यस आर नो? बिमार राहिली असती तर आम्हाला हात धरून बसवा लागला असता. क्लिअर आहे का नाही आहे? डन आहे का नाही आहे? ओके. तर बसवते. त्याला आता बसवते. त्याला आता बसवते. या वाक्यामध्ये मला सांगा, त्याला आता बसवते या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? क्रियापद कोणती आहे सांगा पहिलं? बसवते. साधित क्रियापद कोणते आहे? बसव. मूळ धातू बस. बसणारा कोण? तो. म्हणजे त्याला. यस आर नो? यस आर नो. तर हा का हो? हा कोण हो?
करता हो. हा कोण हो? करता हो न करता. बसणारा कोण? तो. यस आर नो? त्याला आता बसवते म्हणजे बसणे बसवते, मला आता खाववते, मला आता पिववते. तर या वाक्यामध्ये पिण्याची, खाण्याची, बसण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? डन. ओके. क्लिअर आहे का नाही आहे? जेव्हा अनिकेतच्या कुत्र्याला मार बसला होता तेव्हा कुत्र्याला चालवत होतं का? लंगडा झाला नव्हता का कुत्रा? क्लिअर आहे ना? तर मग आता का म्हणते? कुत्रा धाववते. आता कुत्र्याला धाववते म्हणजे आता कुत्रा धावते. कोणाचा? अनिकेतचा. मोठा सिंबू. क्लिअर आहे का नाही आहे? करता. करता कोण आहे? त्याला. क्रियापद कोणती आहे? बसवते. क्लिअर आहे? ओके. बसवते. साधित धातू कोणता आहे? बसव. सिद्ध धातू बस. तर बसणारा कोण? तो. तर करता कोण? तो. तर हे तर कर्म आहे का? नाही. तर मग काय आहे? अकर्मक भावे. अकर्मक तर ला आहे. यस आर नो? क्रियापद बसवते आहे तर गौण कर्तृक येईल ना? यस आर नो? कोणता कोणता? गौण कर्तृक. हां, व्हेरी गुड. गौण कर्तृक सांगतो ना. गौण कर्तृक. गौण कर्तृक अकर्मक. गौण कर्तृक गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. याला कोणता प्रत्यय? ला लागून आहे. चतुर्थीचा लागून आहे ला. पण इथं भूतकाळी आहे का क्रियापद? भूतकाळी आहे का? क्रियापद भूतकाळी पाहिजे ना? क्लिअर आहे का नाही आहे? भूतकाळी किंवा विद्यार्थी पाहिजे ना? आहे का? नाही. दुसरं लिहा. गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. समजलं का? समजलं का रे? लिहा. घोड्याला आता पडवते. पडवते. घोड्याला आता पडवते. पडवते. घोड्याला आता पडवते. घोड्याला आता पडवते. आता मला सांगा क्रियापद कोणती आहे? पडवते. साधित क्रियापद कोणती आहे? पडव. क्लिअर आहे? सिद्ध धातू पड. पडणारा कोण? घोडा. तर करता कोण? घोडा. करता कोण? घोडा. क्लिअर आहे? यस आर नो? करता कोण? घोडा. याला कोणता प्रत्यय लागून आहे? ला. कोणता प्रत्यय लागून आहे? ला. पण क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी आहे का? नाही. भूतकाळी किंवा विद्यार्थी आहे का? नाही. भूतकाळी किंवा विद्यार्थी पाहिजे क्रियापद, तेव्हाच ते प्रधान कर्तृक होते. अरे यस आर नो? ओके. घोड्याला आता पडवते या वाक्यामध्ये हे काय आहे? गौण कर्तृक. गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. काय प्रॉब्लेम आहे का? तिसरा लिहा उदाहरण. बाळाला आता चालवते. बाळाला आता चालवते. क्रियापद कोणती आहे? चालवते. साधित धातू चालव. सिद्ध धातू चाल. चालणारा कोण? बाळ. तर करता कोण? बाळ. करता कोण? बाळ. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर चालवते. क्रियापद कोण? चालवते. कर्म आहे का इथं? नाही. तर मग हे काय? गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. यस आर नो? गौण कर्तृक अकर्मक. चौथा लिहा. त्याला जागवते. त्याला जागवते. तर क्रियापद कोणते आहे? जागवते. साधित धातू कोणता आहे? जागव. सिद्ध धातू कोणता आहे? जाग.
जागणारा कोण? तो. तर हा करता हो, त्याला जागवते. त्याला जागवते याचा अर्थ काय होते? त्याला जागवते. पहिलं तो ढोरासारखा झोपून राहत होता, आता त्याला पोलीस भरतीचा नाद लागला म्हणून सकाळी 5:30 वाजता जागवते. यस ऑर नो? जागवते म्हणजे आता तो आपल्या मर्जीनं स्वतःहून सकाळी 5:30 वाजता उठते ना, म्हणून त्याला जागवते. पहिले उठत होता का? नाही. आता उठते किती वाजता? 5:30. डन. ओके. तर त्याला जागवते. तर क्रियापद कोणती आहे? जागवते. साधी धातू कोणता आहे? जागव. मूळ धातू कोणता आहे? जाग. जागणारा कोण? तो. तर कर्ता कोण आहे? तो. क्लिअर आहे? यस ऑर नो? तर हे काय आहे? गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. व्हेरी गुड. काही प्रॉब्लेम आहे का? चलो आगे बढ़ते हैं. समोर चलिया. समोर चलिया. त्याच्याने जाववते. त्याच्याने जाववते. त्याच्याने जाववते. तर क्रियापद कोणते आहे? जाववते. साधित धातू कोणता आहे? जावव. जावव. सिद्ध धातू कोणता आहे? जा. सिद्ध धातू कोण आहे? जा. जाणारा कोण? तो. तर करता कोण? तो. हा करता येईल. यस आर नो? यस आर नो? ओके. तर कर्म आहे का इथं? नाही. तर मग हे काय आहे? गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. क्लिअर आहे? गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. गौण कर्तृक अकर्मक शक्य भावे प्रयोग. ओके. आगे बढ़ते क्या? ओके. चलो आगे बढ़ते हैं. लिहा. तिला चालवते. तिला चालवते. तिला चालवते. शेवटचा एक आहे. तिला चालवते. इथं लिहा वाटल्यास. तिला चालवते. ओके. 6 इथं लिहा. तिला चालवते. तिला चालवते. तिला चालवते. चालवते. क्रियापद कोणती आहे? चालवते. साधित धातू कोणता आहे? चालव. सिद्ध धातू कोणता आहे? चाल. चालणारा कोण? ती. क्लिअर आहे? हा करता आहे? याचं कर्म आहे का? नाही. याचं कर्म आहे का? नाही. तर मग याला का म्हणू? गौण कर्तृक. गौण कर्तृक अकर्मक. यस. अकर्मक शक्य भावे प्रयोग. किसी कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. ओके. लिख लो. झाला? जाऊं समोर? समोर जाऊं का? मिटो का याला? समोरचं लिहा आता. समापन भावे. समापन भावे. इंक आहे का रे? इंक. समापन भावे. समापन भावे. समापन भावे. ओके. लिहा. समापन भावे. ओके. समापन भावे. ओके. डन ना? लिहा. समापन भावेमध्ये काय असते? समापन भावे. ओके. समापन भावेमध्ये लिहा. रामाचे रावणास मारून झाले. रामाचे रावणास मारून झाले. समापन कर्मणी बघितलं होतं आपण. समापन कर्मणीमध्ये क्रियापद कोणती होती? क्रिया समाप्त होते.
क्रिया संयुक्त होती की एकेरी होती? कोणती होती? संयुक्त. ओके, लिहा. रामाचे रावणास मारून झाले. रामाचे रावणास मारून झाले. तर समापन म्हणजे समाप्त होणे ना? यस आर नो? तर क्रियापद का होते? समाप्त होते. ओके, रामाचे रावणास मारून झाले. यस आर नो? तर कोण मारला कोणाले? रामाले. राम मारला रावणाले. अजून मारायचा बाकी आहे का? मारून झाला ना, म्हणजे मेला रावण. यस आर नो? रावण मेला ना? क्लिअर आहे? अर्धा मारायचा बाकी आहे का? पूर्णपणे मेलेला आहे. म्हणून म्हणतो रामाचे रावणास मारून झाले. क्लिअर आहे? आता माझे खाऊन झाले. क्लिअर आहे? आता माझे पिऊन झाले. क्लिअर आहे का नाही आहे? क्रिया समाप्त दर्शवते. तर क्रिया संयुक्त आहे की एकेरी आहे? संयुक्त आहे. यस आर नो? क्रिया काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. ओके, संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित कोणता वे? मारून. धातू कोण वे? मार. मारणारा कोण? राम. तर कर्ता कोण आहे? राम. क्लिअर आहे का नाही आहे? कर्ता कोण आहे? राम. यस आर नो? ओके, कर्म कोण आहे? रावण कर्म आहे. यस आर नो? रावण काय आहे? कर्म आहे. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे रे? रामाचे रावण मारून झाले. रामाचे रावण मारून झाले. तर हे काय आहे? रामाचे रावणास मारून झाले. तर क्रियापद कोणती आहे? मारून झाले. संयुक्त क्रियापद आहे. आणि याला कोणता प्रत्यय लागून आहे? चे. म्हणजे षष्टीचा, तृतीया किंवा चतुर्थीचा आहे का? तर मग हे प्रधान कर्तृक होते का? गौण कर्तृक होते. आणि क्रियापद काय? समाप्त झाली आहे. मग गौण कर्तृक समापन सकर्मक भावे प्रयोग. क्लिअर आहे? समजलं का नाही समजलं? गौण कर्तृक समापन सकर्मक भावे प्रयोग. गौण कर्तृक समापन सकर्मक भावे प्रयोग. काय प्रॉब्लेम आहे रे? काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके, चला दुसरं लिहा. मांजरांचे मांजराचे उंदरास मांजरांचे उंदरास पडवून झाले. पडवून झाले. पडवून झाले. पडवणे म्हणजे काय? खेदला. खेदला ना? क्लिअर आहे का नाही आहे? खेदून दिला घरातून. कोण खेदून दिला? कोणाले? का केला? खेदून दिला. क्लिअर आहे का नाही आहे? म्हणजे पडवून झाले. दन्न. ओके, हे संयुक्त क्रियापद आहे का? संयुक्त क्रियापद आहे का? आहे ना? संयुक्त. पडवून झाले. ओके, तर याच्यामध्ये धातू साधित कोणता आहे? पडवून. मूळ धातू काय? मूळ धातू काय? पड. साधित धातू काय? पडव. क्लिअर आहे? मूळ धातू काय? पड. पडणारा कोण? मांजर. याचा पडविणारा कोण? पडविणारा कोण? मांजर. साधित धातूचा प्रश्न विचारतो. मारणारा कोण? राम. पडवणारा कोण? मांजर. तर कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? समजलं का? कर्ता कोण आहे? मांजर. आणि कर्म कोण आहे? उंदीर. कर्म कोण आहे? उंदीर. हे चे प्रत्यय लागून आहे. म्हणजे गौण कर्तृक आहे हा. यस आर नो? हा काय आहे? गौण कर्तृक. हा काय आहे? गौण कर्तृक आहे का नाही आहे? कोणता कर्तृक आहे? गौण कर्तृक समापन सकर्मक भावे प्रयोग. हॅलो सर. गौण कर्तृक समापन सकर्मक भावे प्रयोग. गौण कर्तृक सकर्मक समापन भावे प्रयोग. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. गौण कर्तृक कशावर ओळखला नानी? हां, काय षष्टी आहे का? गौण कर्तृक समापन
समापन सकर्मक भावे प्रयोग. क्लियर आहे का? ओके. तिसरा लिहा. त्याचे लिहून झाले. त्याचे लिहून झाले. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? लिहून झाले. संयुक्त क्रियापद आहे. धातू साधित कोण आहे? लिहून. धातू कोणता आहे? लिहा. लिहिणारा कोण? तो. तर कर्ता कोण आहे? तो. हा कर्ता आहे. यस आर नो. त्याचे लिहून झाले. हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे सांगा? अकर्मक आहे. क्लिअर आहे? हे वाक्य काय आहे? अकर्मक आहे. का? गौण कर्तृक समापन अकर्मक भावे. गौण कर्तृक समापन अकर्मक भावे प्रयोग. ओके. गौण कर्तृक. अकर्मक भावे प्रयोग. हा झाला का? समोर जाऊन का? चौथा लिहा. हा लिहा. पोलिसांचे चोरास पकडून झाले. हे लिहिलं का आपण? पोलिसांचे चोरास पकडून झाले. नाही लिहिलं ना? पोलिसांचे चोरास संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदाचा धातू काय? धातू पकड. धातू साधित काय? पकडून. क्लिअर आहे? धातू कोणता आहे? पकड. पकडणारा कोण? पोलीस. पकडणारा कोण? पोलीस. ना करता आहे. हे वाक्य अकर्मक आहे का सकर्मक आहे रे? नाही हे वालं वाक्य. त्याचे लिहून झाले. एक्सप्लेन द्या. लिहून झाले. त्याचे लिहून झाले. तो नाही आहे. ते कर्म नाहीच आहे. कारण की लिह हा काय क्रियापद आहे ना? लिहिणे क्रियापद आहे ना? त्याच्यामध्ये कर्म नाहीच आहे. पोलिसांचे चोरास पकडून झाले. तर हे संयुक्त क्रियापद आहे. पकडून झाले. यस आर नो? ओके. धातू साधित काय? पकडून. धातू काय? पकड. पकडणारा कोण? पोलीस. यस आर नो? पकडणारा कोण? पोलीस. आणि कर्ता कर्म कोण आहे? चोरास. कर्म कोण आहे? चोरास. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? ओके. षष्टी आहे. त्याच्यामध्ये गौण कर्तृक सकर्मक यस. गौण कर्तृक समापन सकर्मक भावे प्रयोग. डन. काय प्रॉब्लेम आहे का? समोर जाऊन सकर्मक भावे प्रयोग. समोर जाऊन लिहा. त्याचे खाऊन झाले. त्याचे खाऊन झाले. त्याचे खाऊन
झाले. गौण कर्तृक काय ते? गौण कर्तृक समापन अकर्मक भावे प्रयोग. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. 6वा कोणता आहे? लिहा. त्याचे पोहून झाले. लिहिले का? त्याचे निजून झाले. त्याचे वाचून झाले. सर्व काय आहे? अकर्मक आहे. क्लिअर आहे? अकर्मक समापन भावे प्रयोग. गौण कर्तृक अकर्मक समापन भावे प्रयोग. क्लिअर आहे? समजलं काय? चारी काय प्रॉब्लेम आहे? निजून, निजणे म्हणजे झोपणे. निजणे म्हणजे काय होते? झोपणे. ओके. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. ओके. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.